सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। महाराष्ट्र हादरला, महिलांना जंगलात नेऊन संबंध ठेवायचा, इच्छा पूर्ण होताच बनायचा यमराज, सायको सिरियल किलरला पोलिसांनी केले जेरबंद। महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। पोलिसांनी एका सिरियल किलरला पकडला आहे। हा आरोपी विवाहित महिलांना आपलं लक्ष बनवायचा। तो प्रथम विवाहित महिलांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा, त्यांच्यावर बलात्कार करायचा आणि नंतर त्यांचे जीव घ्यायचा। या भयंकर खुन्याचं नाव आहे अनिल सदाशिव। अनिल एक चतुर आणि क्रूर शिकारी, जो आपलं शिकार अत्यंत शातीरपणे निवडायचा। त्याचं लक्ष होत्या विवाहित महिला। तो प्रथम त्यांच्याशी मैत्री करायचा, गोड बोलून त्यांचा विश्वास संपादन करायचा आणि हळूहळू त्यांच्या मनात स्थान मिळवायचा। त्याच्या मधुर बोलण्याने आणि खोट्या आश्वासनांनी महिला कोणत्याही संशयाशिवाय त्याच्या जाळ्यात अडकायच्या। त्यानंतर अनिल या महिलांना निर्जन जंगलात आणि डोंगराळ भागात घेऊन जायचा। तिथे तो प्रथम त्यांची लूटमार करायचा, मग त्यांच्यावर बलात्कार करायचा आणि शेवटी दगडाने ठेचून त्यांची हत्या करायचा। मृतदेह तो जंगलाच्या खोलवर लपवायचा, जेणेकरून कोणताही पुरावा मिळू नये। दरम्यान तो तिसऱ्या शिकारीची तयारी करत होता। अनिलचा हे भयंकर काम तेव्हापर्यंत चालू होते जोपर्यंत एका महिलेने त्याच्या क्रूरतेचा पर्दाफाश केला नाही। त्या दिवशी अनिलने आणखी एका महिलेला आपल्या जाळ्यात फसवलं होतं। तो तिला एका निर्जन जंगलात घेऊन गेला। तिथे त्याने आपले खरे हेतू उघड केले, पण त्याच वेळी त्याचं नशीब त्याला साथ देईना। जेव्हा त्याने त्या महिलेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्या महिलेने धैर्य दाखवलं आणि त्याच्या पकडीतून सुटून पळण्यात यश मिळवलं। तिची ओरड ऐकून आजूबाजूचे ग्रामस्थ धावत घटनास्थळी पोहोचले। ग्रामस्थांनी अनिलला घेरलं आणि त्याला पकडलं। त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली आणि अनिलला ताब्यात घेण्यात आलं। पोलिसांच्या प्राथमिक तपासात असं समजलंय की अनिलने गेल्या एका महिन्यात किमान 2 महिलांची हत्या केली होती। त्याने 2ही मृतदेह जंगलात फेकले होते, जिथे पोलिसांनी शोध घेतल्यानंतर 2 मृतदेह सापडले। पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी सांगितले की सर्वप्रथम जून महिन्यात शोभाबाई रघुनाथ कोळी यांचा मृतदेह सापडला होता। तपासात अनिल संदनशिव याला अटक झालीय, ज्याने आपला गुन्हा सुद्धा कबूल केला आहे। विशेष म्हणजे पोलिसांनी त्याला तिसऱ्या हत्येचा प्रयत्न करताना रंगे हात पकडला आहे। सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.